नारूबाबांचा बाग. आवळा चोरीची छोटी गोष्ट. नारूबाबांच्या आवळ्यांच्या बागेची रखवाली त्यांचा कुत्रा शेरू करायचा. एके दिवशी नारूबाबा झोपलेले असताना ऋतिक आणि अविनाश हे दोन खोडकर मुलगे चोरी करायला आले. ऋतिकने एका झाडावरून आवळा तोडताच मागून शेरू रागाने धावत आला. अविनाश भिंत ओलांडून लगेच पळून गेला, पण ऋतिकच्या मागच्या भागावर शेरूने हलकीशी चावली. आऊच! ओरडत ऋतिक पळाला. बाहेर अविनाश हसून लोटपोट झाला. नारूबाबा बाहेर आले आणि हसून म्हणाले, बाळांनो, फळ हवं असेल तर तोंडानं मागा, चोरीनं नको. मुलांनी माफी मागितल्यावर त्यांनी दोघांनाही 5-5 आवळे दिले, पण पुढच्या वेळेस प्रामाणिकपणे मागण्याचा सल्ला दिला. तरीही ऋतिकला शेरूच्या चाव्याने त्रास होत होता. ऋतिक: अविनाश, दुमडावर शेरूने चावा घेतलाय, आता मी काय करू? अविनाश: डॉक्टर बनून समोरच्या चुलीतील राख उचल आणि डुमणावर चोळ, थंड वाटेल. घरी जाऊन सांग, आपल्या गल्लीतील कुत्री चावली. ऋतिकने राख चोळली, पण त्याला थंड वाटण्याऐवजी झणझण होऊ लागले. ऋतिक: अरे अविनाश, हे तर झणझण होतीये. अविनाश: तू खरंच राख चाळीस का? जा लवकर घरी आणि सांग, गल्लीतील कुत्री चावली.